मॉम मॉम अगं मॉम मी वस्तू फेकल्यावर मला ओरडतेस आणि तू याला काय अर्थच नाहीये. अंशू माझं डोकं आधीच फिरलंय. मला जास्त चिडायला लावू नकोस हा. मॉम चिल काय झालं तुला चिडायला? चिडू नको तर काय करू. शेण खातोय माझा मुलगा आणि निस्तर ते मी. बहुतेक ते करता करताना मला वेड लागणार आहे आता. कारण काहीच मनासारखं होत नाहीये माझ्या. सांगशील का शांतपणे काय झालंय मॉम? अरे आता तुझ्यासाठी त्या म्हातारीशी बोलायला गेले मी. वाटलं होतं तिला तिला समजवेन, तिला काही करून समरशी बोलायला लावेन. मग मग काय म्हातारीचं शेपूट. ती स्वानंदी पण तिथेच होती. आजकाल ती म्हातारी एकटी सापडतच नाही. सारखी ती स्वानंदी तिच्या बरोबर असते. वाटत त्या म्हातारीला ना मुठीत ठेवलं तिने. आजीने ऐकलं नाही तुझं? ऐकलं तर नाहीच, पण मला ऐकवलं. पूर्वी थोडी का होईना, थोडी तरी वट होती माझी या घरात. म्हातारी थोडं का होईना प्रेमाने सांगितलं की माझं ऐकायची. आता समोर पण काही ऐकून घेत नाही माझं. आणि म्हातारीच्या अंगात जीव नाही, पण तरी टोमणे मारत असते मला. हे सगळं ना त्या वहिनीमुळे होतंय. तिच्यामुळेच आजीत हिंमत आली आहे. फक्त तीच नाही, स्वानंदीने ना सगळ्यांनाच मुठीत ठेवलंय. आपल्याला तर घराबाहेर काढायचा पण केलाय तिने. मला वाटत नाही, खात्री आहे चिंगीच्या बाबतीत तिच्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? तुझं आणि त्या मोलकर्णीचं, त्या चिंगीचं लग्न लावून द्यायचं. ती ती दीड दबडीची मोलकरी ती ती माझी सून होणार. नाही मॉम नाही, मी नाही लग्न करणार. नको करू हा, नकोच करू. मग स्वानंदी तुला लाथा मारेल आणि घराबाहेर काढेल. ए यार, ती स्वानंदी असंच करणार. एक तर तुझं आणि चिंकीचं लग्न, नाहीतर आपण रस्त्यावर. हा चॅप्टर पाहिजे. आणि त्यात तो दीडशाणा समर, स्वानंदीचा भक्त. तुझा बळीचा बकरा करणार आहे तो. तत्व, माझे प्रिन्सिपल्स नाचत असतो ना. चुलीत घालती तत्व आणि स्वतःही चुलीत जा. संपले संपले आपले चांगले दिवस संपले अंशू. आता मोलकर्णीला सून बनवून या घरात आणायचं, नाहीतर आपण घराबाहेर पडायचं. हे दोनच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आता. बस. ऍक्च्युली नाही, एक तिसरं ऑप्शन पण आहे मॉम. काय? मॉम वेळ आल्यावर नक्की सांगतो. अंशू आत्ता सांग. अरे मॉम चिल, ट्रस्ट मी. अंशू